मी ड्रिलसाठी चालली आणि माझ्याकडे घालायला काय फॉर्मल चांगले कपडेच नाही आहेत आणि मी ही फॉर्मल पॅन्ट विचार केली पण ही खूप लूज आणि ह्या हिल्सवर चांगली नाही दिसत आहे. हा आहे मिडनाईट मेल्टडाऊन. आय एम टू फॅट टू वेअर एनिथिंग. गुड इव्हनिंग. 3:30ची नाही 3:20ची फ्लाईट होती आणि ती आता 1.5 तास डिले आहे. 5 वाजता टेक ऑफ होणार आणि युनिफॉर्ममध्ये आता मोर व्लॉगिंग नॉर्मल कपड्यांमध्ये. मी आता डेड हेडिंग चालली आहे दिल्लीला आणि उद्या माझे ड्रिल्स. आता मी आहे कोचमध्ये. वाजलेत 8 आणि फ्लाईट होती 3:30ची आणि टेक ऑफ झालं 6 वाजता. तर आता मी चालली आहे डेड हेडिंग करून आली. फ्लाईट ऑपरेट नाही केली आणि आता मी चालली आहे हॉटेलला. स्टक इन ट्रॅफिक आणि आता ते 70-80sचे जे मूवीज आहेत त्याची गाणी ऐकतात ते ड्रायव्हर सर. छान एकदम. आणि ट्रॅफिक आहे इकडे खूप. अजून 15-20 मिनटं लागतील पोचायला. आणि मी झोपली आज फ्लाईटवर. मला झोप आली. आज लाईक शॉक. नॉर्मली मला घरी अंधारामध्ये एकदम सगळे ते कंडिशन्समध्ये झोप येत नाही आणि आज मी फ्लाईटवर झोपली. 1 तास मी उठली ना. आज मी कुठे आहे असं मला फील झालं. पण तर खूप छान वाटलं मला झोपून. सीआयडी बघतात आणि अजून ट्रॅफिक आहे. मोमोज पण अजून ट्रॅफिक आहे. 4:30 हे आहे इथलं रिसेप्शन आणि आता मी लिफ्टने वर चालली आहे. हाय फायनली. सॉरी तिकडे तिने कपडे धुवून ठेवलेले. तर हाय फायनली मी पोचली इकडे गेस्ट हाऊसमध्ये आणि आज मी नोज पिन घातली आणि छान इयरिंग्स पण घातले आणि आज मी स्टिलेटोज घातलेले. माहिती आहे मला एवढा छान एकदम सेक्सीवाली फिलिंग आली ना की मस्त मी एकदम फॉर्मल्स घातले आणि स्टिलेटोज घालून मी आली. आणि आता उद्या ड्रिलसाठी काय अभ्यास नाही करायचा आहे. ड्रिल्स म्हणजे सगळं प्रॅक्टिकल आहे. तर फायर ड्रिल म्हणजे आग लागली एअरक्राफ्टच्या आता ती कशी विझवायची आणि स्लाईड ड्रिल म्हणजे इव्हॅक्युएशन कुठे क्रॅश लँड झालं तर इव्हॅक्युएशनसाठी स्लाईड निघणार मग त्याच्यातून लोकांना कसं वाचवायचं. आणि डिचिंग ड्रिल म्हणजे पाण्यात प्लेन क्रॅश झालं तर कसं लोकांना वाचवायचं आणि कसं काय. तर ते सगळं प्रॅक्टिकल ड्रिल्स आमचे होणार. आणि ते एक्झिट ओपनिंगचं पण एक सीन असतो. जसं का एक एक्झिट असेल तुम्ही बघितलं असेल ओव्हरविंग एक्झिटच्याकडे क्रू येऊन सांगते की ती ओपन कशी करायची. तर ते पण ओपनिंग क्लोजिंग त्याची ट्रेनिंग होईल. ती जी ओव्हरविंग एक्झिट असते ना इट्स ओनली फॉर इमर्जन्सी. तर ती नॉर्मली आम्ही ओपन नाही करणार. नॉर्मली डोर्स ओपन करतो. तर ती एक्झिटची ट्रेनिंग तसे 3-4 ट्रेनिंग्स आहेत उद्या. आणि तेच मी आता आली आणि मी चायनीज ऑर्डर केलं. काल मी चायनीज खाल्लेलं. काल यशस्वीने एवढं चुम्मा चायनीज बनवलेलं ना एवढं हेल्दी आणि ते सूप एवढं मस्त बनलेलं ना मशरूम्स आणि ब्रोकोली आणि असं होतं. यम होतं. मी 3 वाट्या सूप प्याली आणि मस्त मजा आली काल. तर आता आज हे ड्रिल्स आहे. मग थोडं टेन्शनची गोष्ट आहे. 7 तारखेला गणेशोत्सव आहे आणि मला 7 तारखेला भरपूर अभ्यास करायचा आहे. पूर्ण जे मी तुम्हाला मॅन्युअल नेहमी दाखवत असते 1,500 पेजेसचं मॅन्युअल मला एकदम रट्टा मारून बायहार्ट करायचं आहे एक शब्द. कारण चेक लीड म्हणजे फ्लाईटवरती येऊन चेक घेणार. ती मला वायवामध्ये क्वेश्चन विचारणार. ती बघणार माझी सर्व्हिस आणि सगळं ग्रूमिंगपासून A to Z सगळ्या गोष्टी बघणार. आणि नवीन अनाउन्समेंट आली आहे ती मला बायहार्ट करायची आहे. आणि सीन हा आहे की तुम्ही एकदा पण बोलली नाही. 7 तारखेपर्यंत डेडलाईन होती आणि 8 तारखेलाच माझं 8 तारखेपासून ती नवीन अनाउन्समेंट बोलायची. म्हणजे 7 तारखेपर्यंत लीड्सला टाईम दिलेला की तुम्ही ती पाठांतर करून एकदम असं काय बोलतात मेमराईज करा करून. पण तेच मी नाही केलं. माझं सगळ्या एक्झाम्स आणि वायवामध्ये मला टाईमच नाही मिळाला. तर आता मी बसून थोडं वाचेन. आणि माझी रूममेट जी आहे तिच्यासोबत मी खूपदा फ्लाईट केली. तिने मला ओळखलं पण मी सॅडली तिला ओळखलं नाही. तर ती बोलते आहे की तिच्यासोबत मी केली आहे फ्लाईट खूपदा. चेन्नई बेस होता तेव्हा. तिने मी दरवाजा उघडलं गेला तिने मला ओळखलं. तर असं सीन आहे. तर आता मी खायचा वाट बघते आणि एक पटकन आंघोळ करून घेते आणि फ्रेशन अप होऊन खाऊन थोडं ती अनाउन्समेंट्स बायहार्ट करते. हे माझं एकदम लाल भडक चायनीज आलं आहे आणि मी आता TV लावला आहे.
टी व्ही बघता बघता मी जेवू. हाय, नमस्ते, गुड मॉर्निंग, शुभप्रभात. कसे आहात तुम्ही सगळे? मी आज चालली आहे ड्रिल्सला. तर मी जसं काल सांगितलं की माझे आज 5-6 ड्रिल्स आहेत. तर एक आहे फायर ड्रिल, ज्याच्यामध्ये फ्लाईटमध्ये आग लागते तर ती कशी विझवायची. सेकंड आहे स्लाईड ड्रिल, म्हणजे जे पण इमर्जन्सी एक्झिट असतात जे आम्ही रोज फ्लाईटवर ओपन नाही करत, ते इमर्जन्सीमध्ये ओपन केल्यावर काय होतं ते आम्हाला करायचं आहे. आणि थर्ड आहे डिचिंग ड्रिल, म्हणजे पाण्यामध्ये एअरक्राफ्ट क्रॅश लँड झालं तर काय करायचं. तर ते सगळं आमचं आज टाईमपास पुन्हा प्रॅक्टिकल्स आहे दिवसभर. आणि आय एम होपिंग की 1-2 वाजेपर्यंत आम्ही परत येऊ. तर मला ना येऊन आंघोळ करायची आहे आणि माझी फ्लाईट आहे संध्याकाळी 6ची. तर हे सगळं सीन. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी जसं मला सांगितलं, मला अनाऊन्समेंट बाय हार्ट करायची आहे. परवा माझं चेक आहे आणि मला माहीत नाही कसं होणार, बघूया आता. मध्ये टाईम मिळेल तसं सारखं वाचत राहील. असं बोलतात की तुम्ही कोणत्या गोष्टी ना 21 टाईम्स करताना तर ती तुम्हाला मेमराईज होते, इट बिकम्स पार्ट ऑफ युअर मसल मेमरी. तर मी ते ट्राय करेन की मी खूपदा सारखं वाचत राहीन आणि कदाचित ते मला लक्षात राहील. ही आहे दिल्लीची अनएक्सपेक्टेड आणि अनप्रेडिक्टेबल रेन. सगळीकडे पाणी भरलं आहे रस्त्यावर. आमचं डिचिंग ड्रिल इथूनच सुरू झालं आहे पाण्यामध्ये. गाड़ी वाले इतनी स्पीड में निकलते हैं, बेचारी लेडी ने सब शुरुआत ये इतना गंदा पानी है, सब फैक्ट्री का है. आम्ही तलावातून चाललो आहे, लेकमधून स्विमिंग करत इथूनच डिचिंग ड्रिल सुरू झाली आमची. सगळीकडे पाणी भरलं आहे. कियारा इधर आओ. कियारा गाईज, कियाराने इंडिगो जॉईन केलं आहे, कियारा अडवाणीने. तर ही आता इंडिगोमध्ये आली आहे सध्या आणि आता आम्ही ड्रिल्स करायला चाललो आहे. हे आहे आमचं ड्रिल. इकडे आमचे ड्रिल्स होतात आणि मी इथून चालली आहे. आप किसके जैसे दिखते हो प्रियंका? अभी तो किसी की तरह नहीं दिख रही हूँ, बट लोग बोलते हैं कि आई रिसेंबल कियारा अडवाणी. मी प्रियंकासोबत ना चेन्नईमध्ये खूपदा फ्लाईट केलेलं, मला लक्षात नव्हतं. काल मी जेव्हा रूममध्ये आली ना तर तिने मला बघितलं मृदुला आणि मला लक्षात नव्हतं. पण आता मला थोडं आठवायला लागलं की मी तिच्यासोबत फ्लाईट केलेली चेन्नई बेसमधून फ्लाय करायची तेव्हा. आणि ही क्यूटी पाय दिसते कियारा अडवाणी सारखी, एकदम सुंदर. कुछ कियारा अडवाणी का डायलॉग सुनाओ मैं. तुमसे प्यार करती हूँ, तुमसे बहुत प्यार करती हूँ, ऐसे मत करो कबीर मेरे साथ. कबीर भाग गया इसलिए कबीर का वो हो गया थी, बहुत ओवर एक्टिंग था. बट अभी हम लोग ये डर गई है. अभी स्विमिंग पूल में हाइड्रोफोबिक, बट देन शी सेड दैट शी नोस. आई नो स्विमिंग, शी इज गोना टेक केयर ऑफ मी, सो आई डू. आई एम बिट रिलैक्स्ड. यस, वेरी तो हम लोग ग्रेटफुल टू हैव मृदुला टुडे. थैंक यू. तो अभी हम लोग ड्रेसिंग मार के स्विमिंग कॉस्ट्यूम पहन के यहाँ पे वेट कर रहे हैं. अभी हमें इसके ऊपर पहना लाइफ जैकेट और फिर हमें ये पूल के अंदर रन जंप इन द वाटर करना है. हा आहे स्लाईड राफ्ट, जो एअरक्राफ्टच्या डोअरमध्ये असतो आणि इमर्जन्सीमध्ये डोअर ओपन केल्यावर हा स्लाईड राफ्ट ओपन होतो. आता आम्हाला इन्स्ट्रक्शन होते की या स्लाईड राफ्टवर चढून त्याला स्टेबिलाईज करायचं आणि हाताने पाणी पसरवून 180 डिग्री रोटेट करून पुन्हा या जागी आणायचं. म्हणजे हे याच्यासाठी की जर समुद्रात हे स्लाईड राफ्ट झालं क्रॅश लँडिंग डिचिंग, तर आम्हाला ते स्टॅबिलाईज करता आलं पाहिजे. आणि असं आम्ही रो करून दुसऱ्या स्लाईड राफ्टला जवळ जाऊन ते सगळे स्लाईड राफ्ट एकमेकांना बांधू शकतो आणि मग रेस्क्यू टीम येऊन आम्हाला हेल्प करणार. तर हे आमचं होतं आजचं मिशन की आम्हाला रो करायचं होतं 180 डिग्रीज आणि पुन्हा जिकडे स्लाईड राफ्ट होता तिथे आम्हाला तो स्लाईड राफ्ट आणून लावायचा होता. ये मिशन कम्प्लीट. याला बोलतात कॅनपी. हे जर समुद्रात खूप पाऊस पडत असेल किंवा मोठ्या लाटा येत असतील तर हे कॅनपी लावून सगळ्यांना पाण्यापासून वाचू शकतो. तर हे लावायचं पण थोडं डिफिकल्ट काम आहे. ते आम्हाला सांगितलं डोक्यावरून सगळ्यांच्या घ्यायचं आणि कॅनपी मास्टमध्ये अटॅच करायचं आणि मध्ये एक दांडी येणार, त्याच्याने ते दांडी फिक्स केली ना तर ते वरती जसं टेंट कसं राहतं तसं ते टेंटसारखं राहणार. याला बोलतात
असतात हेल्प पोझिशन, याच्यामध्ये सगळ्यांनी हात इंटरलॉक करायचे आणि गोल बनवायचा ताकी रेस्क्यू टीमला लगेच विजिबल होणार. आणि जे नॉन स्विमर्स आहेत त्यांना मध्ये टाकायचं. फुल फॉर्म आहे हीट एस्केप लॉस प्रिव्हेन्शन. ही मी स्लाईडवर चढायची पण एक टेक्निक होती, ती यूज करून मी स्लाईडवर चढलो एक एक करून. जे पाण्यात होते त्यांना एक एक करून मी पुल केलं स्लाईडवर. पण नेक्स्ट डे जी हालत झाली ना, हात पाय सगळे दुखत होते. आणि या राफ्टवर मी एंडला जेव्हा रांगत गेली ना, त्यामुळे माझ्या नीजला पूर्ण ब्रूसेस आलेले. आणि मी प्रियांकाला शोधत होती कारण मी तिला आधी प्रॉमिस केलेलं की मी तिला वाचवेन कारण मला स्विमिंग येते. मग मी एक एक करून सगळ्यांना हेल्प करत तिथेच थांबली प्रियांकाची वाट बघत. सगळ्यांना खेचताना ना त्यांचे नेल मार्क्स हातापायावर आलेले आणि ब्रूसेस होते. तर 2-3 दिवस एवढं अंग दुखत होतं ना, फुल वाट लागलेली. हा आहे स्लाईड ड्राफ्ट. याची मॅक्सिमम कपॅसिटी आहे 55 पॅसेंजर्स. आणि अजून लाईफ ड्राफ्ट पण असतो आणि सर्वायवल किट, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात जे डिचिंग आणि क्रॅश लँडिंगमध्ये हेल्प हे आम्ही रेडी होतो आहे स्लाईड ड्रिलसाठी. तर हे कपडे घालून स्लाईडवर जम्प करायची. जर क्रॅश लँडिंग झालं आणि एअरक्राफ्ट कुठे क्रॅश झालं तर स्लाईडवर जम्प करताना काय करायचं आहे त्याचं हे प्रॅक्टिकल ड्रिल आहे. आम्ही ड्रिलसाठी वेगळे कपडे घातले कारण त्या स्लाईडवर जम्प केल्यानंतर फ्रॅक्शने बर्न मार्क्स स्किनवर येऊ नये म्हणून. धूप में आओ. कियारा अडवाणी, मज़ा आया क्या आपको? बहुत मजा आया. इसको स्किन, ओ मेरे बाजू में खड़े रह के इसका सन किस्ड है स्किन एकदम. ये देखो, मेरा इतना हैवी नहीं बट बहुत मज़ा आया. और मैंने इसको पुश करने बोला था पीछे से आणि तिने मला पुश केलं आणि सर तिला ओरडले आणि मला सेकंड टाइम जम्प करायला लागली. पण खूप मजा आली आणि मी नंतर एंडमध्ये सगळ्यांना वाचवलं. सो लेट्स गो. अब सेट होते रहो, चलेगा. तो कल जब मैं यहाँ पे आई तो मैं प्रे करी थी मुझे सिंगल ऑक्यूपेंसी मिले और वाज लाइक एकदम डाउन. बट आई एम सो ग्लैड कि मुझे आपके साथ रूम शेयरिंग में आपके साथ बहुत अच्छे मोमेंट शेयर करने मिले और बहुत मज़ा आया आपके साथ प्रियंका. बहुत मज़ेदार था, मुझे लगा नहीं था इतना मज़ा आएगा. थैंक यू सो मच और इतना सारा कंटेंट देने के लिए भी थैंक यू. होप टू फ्लाई विथ यू. एक्चुअली नहीं बोलना चाहिए बिकॉज हम दोनों को लाइक ठीक है. सो होप नॉट टू फ्लाई विथ यू अगेन. जो भी आप लाइफ समवेयर, हाँ, होप टू सी यू समवेयर एल्स इन लाइफ डूइंग बेटर थिंग्स. सो ऑल द बेस्ट एंड आई लव यू. मच लव टू यू एज वेल. बाय. ये मुझे सुवीनियर स्ट्रेट फ्रॉम प्रियंका. और कहाँ से? शिमला से. शिमला से. Because she was so kind to me. I forgot my swimwear. She had a spare one and she gave it to me. So, you know, just to return the kindness or whatever, but from my heart. Thank you so much. This is so pretty है ना, ट्रेडिशनल और पण छान दिसेल. बहुत सुंदर यार. I love you. I love you a lot. 3000 times. Thank you. Bye. मी ब्रेकफास्ट करतोय आणि हा इथला व्ह्यू. फोन आते. हा इथला व्ह्यू. आता वाजलेत 5 आणि मी निघते इथून. आणि जेव्हा मी ते डिचिंग ड्रिल करत होती ना तेव्हा ना ते ह्याच्यावर क्रॉल टू द एंड सिट क्रॉस करायचं होतं, म्हणजे त्याच्यावर क्रॉल करायचं होतं. आणि त्याच्यामध्ये माझ्या नीजला ब्रूज आल्या पूर्ण, म्हणजे असे स्किन माझी काय बोलतात इजा झाली आहे मला बेसिकली. तर मी त्याच्यावर बँडेड लावलं आहे पण त्यात मला थोडं जळतं आहे. आणि 2-3 मुलींना जेव्हा मी ते वरती खेचत होती ना त्यांचे नखं पण हातावर लागली. तर तुम्हाला हे मी दाखवू शकते की नाही माहीत नाही. तर हा सीन आहे. पण आता मी फायनली निघते इथून. सो बाय गुरगाव. आता अजून 1 वर्षासाठी नो ट्रेनिंग्स. लेट्स गो. तर 10:30 आणि मी आता 10 मिनिटात घरात पोचेन. आणि इकडे सगळे गणपती थोडा छान डेकोरेशन केलं आहे ना. आणि उद्या आहे गणेशोत्सव. तर ये रॉकी आत्याची बॅग अनपॅक करतोय आणि हे लोक पप्पांची गणपतीची ड्रेसिंग फिक्स करतात. थँक्यू रॉकी.